आणि प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती काय आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी शेतकऱ्यांना काय आवश्यक आहे, शासनाच्या योजना सरकारच्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या की नाही पोहोचल्या, त्यांची इम्प्लिमेंट होते की नाही होत, अधिकारी काम करतात की नाही करत आणि शेतकरीसुद्धा योजना घेतात की उदासीनता आहे, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी एवढ्या उन्हीमध्ये आज पालकमंत्री साहेब आपल्या इथं आलेले आहेत आणि सरकारने हा कार्यक्रम दिलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार हा उद्देश ठेवून आम्ही इथं आज आलेलो आहोत आणि या उद्देशाच्या माध्यमातून सरकारच्या ज्या आता योजना शेतकऱ्यांसाठी सरकारने काढलेल्या आहेत त्याची माहिती आपल्यापर्यंत देऊन इतर योजनेची संकल्पना काय आहे हे सांगून शेतकऱ्यांना दिलासा करण्याचं काम आज पालकमंत्री साहेब करणार आहे। मी आपल्या मतदारसंघातला असल्यामुळे जास्त न बोलता आपल्या सगळ्यांच्या समस्या आणि सरकारने केलेलं काम याचं मार्गदर्शन आपले पालकमंत्री रणजित पाटील साहेब करणार आहे, ते आपण ऐकावं आणि हिजबूत करावं। हे बस एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद। जितक्या वेळा 70 वर्षामध्ये मुख्यमंत्री अकोला जिल्ह्यात आला नसेल त्याच्यापेक्षा जास्त वेळा 2 वर्षांमध्ये आदरणीय देवेंद्रजी अकोल्यात आले। राजकारण करायला नाही आले, राजकारण नाही, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरात पैसे गेले पाहिजे, त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, त्याच्या विजेचं पंपाचं कनेक्शन त्याला मिळालं पाहिजे। सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगणारा शेतकरी एक वेळचा होता, वडिलाला सोन्याची करार म्हणायची। या पुण्याच्या खोऱ्यातलं तर असं आमची जमीन आहे की सुपारी फोडायला दगड सापडत नाही, अशी जमीन दाखवा कोणी मँचेस्टर पर्यंत। इथून निघालेला कापूस एकदा शिक्का लागला की विदर्भातला कापूस आहे तर लंकेशायर आणि मँचेस्टर पर्यंत कोणी तपासत नव्हता तो कापूस। ही आमची स्वातंत्र्यपूर्व काळातली आमचं संपन्नता, आमची वैभवता आहे। काय झालं असेल असं काय दुष्काळ पडायचे नाही, दुष्काळ सुद्धा पडायचे का, पाणी पडत दरवर्षी सारखं होतं का नव्हतं। 2 हात आम्ही निसर्गाशी 2 हात नेहमी करत आलो, पण असं काय बिघडलं सूत्र ज्याच्यामुळे आम्हाला आत्महत्या करायला लागली। सूत्र हे बिघडलं की आसमानी संकटाला तर आम्ही 2 हात करत आलो, पण सुलतानी संकटाला आमची कंबर तुटून गेली। एखाद्या ट्रॉलीमध्ये पोते भरायचे असले तर एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं तर तो 1.5 तासात विलाया पोते फेकून ती ट्रॉली भरून टाकेल, पण त्याला जर म्हटलं की ह्या योजनेचा लाभ घ्यायला सुद्धा हे 15 कागद आणावं लागते तर त्याला तर घाम सुटल्याशिवाय राहत नाही, तर म्हणते हे कागद मी कुठून आणतो। की बाहेरच्या देशामध्ये आपण जेव्हा फिरतो टीव्ही मध्ये आपल्याला दिसते की जर एखादा चॅनल तुम्ही बाहेर देशात लावलं तर आज संध्याकाळी किती पाऊस पडणार आहे सांगणारं तिथलं तंत्रज्ञान तितकं विकसित झालेलं। अर्ध्या तासाने पाऊस येईल सांगितलं म्हणून तिकडचे लोक हातात छत्री घेऊन निघतात, तर खरंच पाऊस पडतो अर्ध्या तासाने ते छत्री लावतात। आपल्या राज्यात सुद्धा दर 12 किलोमीटरवरती हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आपण यंत्र लावायचं यावर्षीपासून। या जून महिन्यापासून आपल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक मोबाईलवरती हा SMS येईल की या वर्षी आता उद्या परवा पाऊस पडणार आहे का नाही पडणार आहे। हे खर्च करण्याच्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी गुंतवणूक करावी लागते। तुषार सिंचन असेल, ठिबक असेल, या सगळ्यांची सबसिडी देण्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पैसे टाकावे लागतात। मी असं म्हणत नाही 30,000 कोटी शेतकऱ्यांचं कर्ज झालेलं आहे ते माफ करायला पाहिजे, शेतकऱ्याला कर्जमुक्त करायलाच पाहिजे। पण हे सगळं करत असताना जर शेतीच्या पंपाला कनेक्शन अजून 4 वर्ष लावाल तर मला असं वाटते की एखाद्या आजारपणाचा आजार काढायसाठी एखादा डॉक्टर सलाईन लावून देते, त्याला बरं वाटते 3 दिवसासाठी, पण जर बिमारी काढली नाही तर 3 दिवसांनी पुन्हा ती बिमारी त्याला पकडते। जोपर्यंत तुम्ही लसीकरण करत नाही त्या बिमारीचं तोपर्यंत आयुष्यभर तुम्हाला त्या बिमारीच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती प्राप्त होत नाही। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की कर्जमुक्ती करायचीच, पण संघर्ष यात्रेमध्ये जे काय वल्गना केल्या गेल्या खरंच तुम्ही सांगा आपल्या छातीवरती हात ठेवून जलयुक्त शिवाराची योजना काय तिला पाप लावण्याचं काम विरोधी पक्षाचे लोक करतात, आमच्या सत्तेत बसणारे लोक करतात। काही गोष्ट बरोबर आहे, या तालुक्यांना सुद्धा पाहिलं, मी सुद्धा पाहिलं या तालुक्यात लोकांनी घरं सुद्धा बांधलेले। आमचे आदरणीय आमदार ही जलयुक्त शिवार योजना यायच्या आधीपासून त्याच्यामध्ये काम करतात, काय चुकीचं काम करतात। यांच्या खात्यामध्ये 70,000 कोटी रुपये खर्च करून फक्त 1% सिंचन यांनी वाढवलं आणि काय भाषा केली, धरणात पाणी नसलं तर काय म्हणाल, आपलं म्हणणं नाही काय, त्यांचं त्यांच्यासोबत आहे। पण जलयुक्त शिवाराच्यासाठी जर कोणी असं म्हणत असेल की याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, 500 कोटी लोकांनी स्वतःच्या खिशातून काढून दिली, अशी कोणती योजना दाखवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की एखाद्या सरकारने एखादी योजना सांगावी आणि त्याच्यासाठी लोकांनी स्वतःच्या खिशातून 500 कोटी रुपये
या योजनेसाठी द्या. 4-5 हजार कोटी शासनाने टाकले, 500 कोटी लोकांनी टाकले आणि त्यातून जे काम तयार झालं, भाड्याची मशीन घे, कोणत्या CSR फंडातून डिझेल घे, लोकांच्या सहभागातून मशीन आणा, याच्यातून 5,000 कोटीमध्ये साधारणतः 25 ते 30,000 कोटीचं काम शासनाने करून दाखवलं. जे काम 5,000 रुपयाचं 10,000 रुपयाचं आहे ते शासनाचा कंत्राट काढला तर ते 50-60 हजार रुपयापर्यंत करायचे आणि सगळ्यांची सोय लावून घ्यायची. हे काम आता होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की मला माहिती आहे ते काम पूर्ण झालेलं नाही. आम्हाला सुद्धा ठटठट लोक बोलतात तर काही मनाला बरं वाटत. आम्हाला सुद्धा त्या सत्तेत बसण्याचा काही अधिकार नाही जोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या शेवटच्या व्यक्तीला जोपर्यंत चांगलं जगण्याची मुभा देत नाही. पण हे सगळं करत असताना एखादा माणूस तुमच्यापर्यंत येऊन 2 गोष्टी ऐकून घेऊन आणि जोपर्यंत तुमच्याशी संवाद साधणार नाही, मला असं वाटत नाही एकतर्फी सरकार हे चालवल्या जातं. शेवटच्या माणसाच्या जर वेदना ऐकल्या तर मी मुख्यमंत्र्यांना सांगू शकतो की नाही साहेब, या योजनेमध्ये आपल्याला असा बदल करावा लागेल. लोकांच्या सूचना ह्या आहेत, योजनेमध्ये आपल्याला हा परिणाम दाखवायच्यासाठी आपल्याला हे करावं लागेल. तुरीची खरेदी झाली नाही म्हणतात, 6 लाख टन तूर खरेदी विकत केली. मला माहिती आहे मागच्या वेळा भाव आपण यावेळेला हमी भाव देऊ शकलो नाही, कारण हा भाव सुद्धा केवळ भारतामध्ये किती तूर पिकली याच्यावरून ठरत. हा भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एखाद्याची किंमत किती असते त्याच्यावरून ठरत. गुजरातमध्ये आजही एका एकराला 22 क्विंटल कापूस सरासरी निघतो. काय निघतो आपण विचार करायला. 24 तास वीज आणि 24 तास पाणी आदरणीय मोदी साहेबांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना दिले, म्हणून आज सुजलाम सुफलाम गुजरात झालेला आहे. 22 क्विंटल कापूस तो काढू शकतो. आमच्या एका एकरातनं 22 क्विंटल कसा निघेल हा विचार जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत हे होणार नाही. आणि म्हणून पाणी आणि वीज ही 100% 24 तास दिल्याशिवाय आपण हे करू शकणार नाही. प्रत्येक गावाला लोड शेडिंग पासून मुक्त करण्याचा प्रयत्न या सरकारने केला. मला असं वाटते की 3 वर्षाच्या आधी 4 वर्षाच्या आधी ज्या पद्धतीनं लोड शेडिंग व्हायचं मी सुद्धा माझ्या गावात पाहिजे. मी तर जालन्यावरून येता 4-5 वर्षाच्या आधी एका गावात थांबलो. एका गावामध्ये माझे नातेवाईक राहतात. तेव्हा त्यांना विचारलं लोड शेडिंग किती होते इथे, तर त्यांनी मला असं वाटलं कुतूहलाने मी विचारलं तेव्हा ते म्हणे 27 तास होते लोड शेडिंग. मला विश्वास बसेना, कारण दिवसाला तास तर 24च असतात. म्हटलं 27 तास कसं काय लोड शेडिंग. तर त्यांनी सांगितलं की रविवारी रात्री गेलेली लाईट सोमवार पूर्ण दिवस गायब असते आणि मग ते मंगळवारी सकाळी येते तेव्हा 27 तास झालेले असतात. आज तशी तर परिस्थिती राहिलेली नाही. तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा, फिडर सेपरेशनचं काम आम्ही केलं. आता गावामध्ये लोड शेडिंगचं प्रमाण कुठे तर नाहीच आहे, पण कुठे कुठे थोडंफार असेल. हे सगळं बदलायचं असेल तर ते एका रात्रीतून आणि एखाद्या याच्यातून बदलणार. आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती, आपला साथ असल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आदरणीय मुख्यमंत्र्यांचा काल अपघात झाला. त्या अपघातामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद होते. कुठेतरी आई भावानी पांडुरंग कुठेतरी पाठीशी असल्याशिवाय त्यांचे जीव सुद्धा वाचले. हे काम पुढे न्यायचं असेल तर तुमच्या सगळ्यांच्या ताकदी आणि आशीर्वादाशिवाय आम्ही पुढे नेऊ शकत नाही. आम्हाला सुद्धा सत्तेत बसण्याचा काही अधिकार नाही आणि आम्हाला हव्यास पण नाही. आदरणीय पंतप्रधानांनी गाडीचे लाल दिवे काढले. हे कशासाठी काढले? कुठतरी आम्ही तुमच्यामधलेच आहोत हे आम्हाला जाणीव करून देण्याच्यासाठी. आदरणीय पंतप्रधानांनी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी 12वीचा विद्यार्थी जो मूर्तिजापुरातून बसेल नीटच्या परीक्षेला आणि दिल्लीतून बसेल तो एकच पेपर देईल. त्याच पेपरमध्ये ज्याला जेवढे मार्क मिळाले मग ते कॉलेज कोणाचंही असो तिथे ऍडमिशन गरीबाला तितक्याच मार्कात मिळेल आणि श्रीमंताला सुद्धा तितक्या मार्कात मिळेल. इथे काही कॉलेजेस असे काही लोकांच्या हाती नाही. आपल्याला माहिती आहे की मेडिकल कॉलेज या महाराष्ट्रामध्ये असे काही होते की जे स्वतःची परीक्षा स्वतः घ्यायचे, स्वतःच ठरवायचे निकाल. 25-25 लाख रुपये फी घ्यायचे. त्या सगळ्यांच्या मेडिकलच्या ऍडमिशन आपण एका स्तरावरती आणून ठेवल्या आणि गरीबाला सुद्धा तोच हक्क आणि श्रीमंताला सुद्धा तोच हक्क. तोच पेपर त्याला सोडवावा लागेल, तोच पेपर याला सोडवावा लागेल. मार्क जर कमी भेटले तर श्रीमंत गरीब त्याच्यापेक्षा मार्कात श्रीमंत असेल तर तो मेडिकल कॉलेजला जाईल, श्रीमंत जाणार नाही. ही भूमिका घेणार आहे सरकार. एक नाही अनेक निर्णय आपल्याला असे मला सांगतायत. आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, अजून 1-1.5 वर्ष आम्हाला थोडासा वेळ द्या, उसंत द्या. आम्ही हे काम इतक्या दमाने करू आणि जेव्हा अशी वेळ येईल परीक्षेला बसायची जे मी सांगितलं होतं तेव्हा निश्चितपणे आम्ही तुमच्याकडे चांगल्या अभ्यासाने, चांगल्या सरावाने, चांगल्या आम्ही केलेल्या तयारीने तुमच्यापर्यंत येऊ. तेव्हा आम्ही 15 वर्षाचा काळ आणि आमचा 5 वर्षाचा काळ याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तुलना करणार तेव्हा आम्ही निश्चितपणे तुम्हाला जसं वाटेल की आम्हाला सत्तेत बसण्याचा अधिकार असेल तर तुम्ही बसवा, नाही तर आम्ही तुम्हाला म्हणणार नाही की आम्हाला सत्तेत बसवा. आज आपण आलात, माझा ऐकून घेतला त्याबद्दल मी आपले आभार मानतो.
आणि येत्या काळामध्ये यथावकाश भेटत राहील. कुठेही असं आपल्याला वाटू नये की आपला पालकमंत्री इथं या गावाचा, या तालुक्याचा भूमिपुत्र आहे, या गावातच मोठा झाला, वाडवडील इथे वाढले. तेव्हा एक भावनिक नातं माझं या सगळ्या गावाशी आहे, या तालुक्याशी. या तालुक्यातलं सगळं दुखलं सुखलं हे माझं दुखल्या सुखलं. तेव्हा आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, कोणीही माझ्या फोनवर जरी फोन केला, मी कुठे व्यस्त असलो तरच, नाही तर अर्ध्या रात्री उत्तर देणारा माणूस मी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दर्यापूरच्या नाल्यामध्ये एकदा गुंधळा कुटुंबी अटकलं. रात्री 2:30 वाजता मी उठून सगळ्यांच्यासाठी तिथे सगळी कुमक पाठवली. पारदर्शकतेवरती आणि कुठे मेहनत करायची असेल तिथे आम्ही कुठेही कमी पडणार नाही. यथामती यथाशक्ती या पांडुरंगाच्या इथ्या मंदिरात उभा राहून तुम्हाला सांगतो की जे जे दिलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प राहील. आमच्या योजनेच्या स्वरूपात 125 रुपये आले असतील तर 125 रुपये तुमच्या खिशापर्यंत पोहोचण्याची तजवीज हे सरकारकडे. आपल्या सगळ्यांचे पुन्हा आभार मानतो आणि माझ्या 2 शब्दांना